प्रिय विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो आणि सन्माननीय पालक बंधुभगिनींनो, सप्रेम नमस्कार। प्रथम सर्वांना शुभ दीपावलीच्या मंगलमय शुभेच्छा। दिवाळीचा सण मोठा नाही आनंदा तोटा, हर्ष उल्हासाचा महन मंगलतेचा, लक्ष दिव्यांचा दिवाळी प्रकाशाचा, आनंदाचा उत्साहाचा आणि नव्या उमेदीने जगण्याचा हा सुंदर काळ। सर्वत्र उजळलेली दिव्यांची लखलख, गंधित फुलांची सुगंधी वेल्हाळ आणि घराघरातून येणारा आनंदाचा झरा, हेच तर आपलं भारतीय संस्कृतीचं वेगळं वैशिष्ट्य आहे। पण या आनंद सोहळ्यामध्ये आपण विसरू नये ती म्हणजे आपली जबाबदारी, पर्यावरणाची, स्वच्छतेची आणि आरोग्याची। विद्यार्थी मित्रांनो, दिवाळीच्या फटाक्यांचा आवाज क्षणभर गाजतो, पण त्याचा परिणाम मात्र निसर्गावर, हवेत, पक्ष्यांवर आणि माणसांच्या आरोग्यावर खोलवर उमटतो। फटाक्यांमुळे होणारा धूर, रासायनिक वायू आणि ध्वनी प्रदूषण आपल्याच आयुष्याला बाधक ठरतो। म्हणूनच चला यावर्षी आपण सगळे मिळून फटाके मुक्त पर्यावरणपूरक दिवाळी साजरी करण्याचा संकल्प करूया। फटाक्यांच्या जागी नवनवीन पुस्तके विकत घ्या, रोज थोडं थोडं वाचा आणि ज्ञानाचा दीप उजळवा। रंग पेन्सिल आणून वेगवेगळे चित्रे काढण्याचा सराव करा। मित्रांच्या समवेत भरपूर खेळा सुद्धा। निसर्गाच्या मुक्त वातावरणामध्ये स्वच्छंदी फिरायला जा, स्वच्छंदी निसर्गाचा अनुभव घ्या। आता दिवाळीची सुट्टी आहे म्हटल्यावर मज्जाच मज्जा, सुट्टीचाही आनंद घ्याच, पण घरात स्वच्छता करा। अंगणामध्ये दररोज सुंदर सडारांगोळी काढा, आई वडिलांना फराळ बनवण्यामध्ये मदत करा आणि आपल्या कुटुंबासोबत वेळ घालवा। आणि हो, महत्त्वाचं म्हणजे त्या मोबाईलपासून जरा दूरच राहा। सुट्टीत मनोरंजन धमाल करा। त्यासाठी अंगणामध्ये किल्ला बांधा, मराठा पराक्रमाची गाथा जिवंत ठेवा। आपल्या शिवछत्रपतींच्या शौर्याचा इतिहास, मर्द मराठी मावळ्यांची साक्ष देणाऱ्या किल्ल्यांची प्रतिकृती आपल्या अंगणामध्ये उभारा। कोणत्याही एका किल्ल्याचा परिपूर्ण इतिहास समजून घेऊन तसा किल्ला अंगणामध्ये उभारा। हवं तर गल्लीमध्ये मित्रांच्या संगतीने किल्ला उभारा, अगदी मोठा, आणि बघा त्यातला आनंद। शिवाय शेजाऱ्यांशी, मित्रांशी, पै पाहुण्यांना आपुलकीनं भेटा। दिवाळीच्या फराळाची देवाणघेवाण करा। थोडे फराळाचे डबे वृद्धाश्रमात, शेजारच्या गरीब कुटुंबाला देऊन बघा। तो आनंद फटाक्यांच्या आवाजापेक्षाही खूप मोठा आहे मित्रांनो। आपल्या दिवाळीबरोबरच गरजू लोकांनाही थोडी का होईना दिवाळी साजरी करण्यासाठी त्यांना मदतीचा हात द्या। विद्यार्थी मित्रांनो, खरी दिवाळी म्हणजे केवळ दिव्यांचा प्रकाश नव्हे, तर मनातील अंधार दूर करणारा ज्ञानाचा आणि संस्कारांचा प्रकाश। स्वच्छतेतून सुंदरता, साधेपणातून समाधान आणि संवेदनशीलतेतून सण साजरा होतो। तेव्हा या दिवाळीमध्ये एक छोटासा संकल्प करूया। मी फटाके फोडणार नाही, मी पर्यावरणाचं रक्षण करीन, मी माझ्या आईवडिलांना मदत करीन, पुस्तके खरेदी करून त्यांचं वाचन करीन आणि समाजासाठी काहीतरी चांगलं करण्याचा जरूर प्रयत्न करीन। आणि हो विद्यार्थी मित्रांनो, एक महत्त्वाची गोष्ट सांगायची राहिली, ती आवर्जून तुम्हाला सांगावीशी वाटते, नव्हे तुम्हाला येणाऱ्या भविष्यासाठी जागृत करावंसं वाटतंय। आपण ज्या जगात जगतोय ना, त्या पृथ्वीचा समतोल आज बिघडू लागलाय। हवामानातील अनियमित बदल, वाढती उष्णता, उसाड पडणारी शेते आणि अनियमित पावसाचं थैमान, हे सारे संकेत आहेत की आपलं पर्यावरण आपल्याकडे मदतीसाठी हाक देतंय। आपल्या आजूबाजूच्या बांधवांनी, मित्रांनी खूप सोसलंय यावर्षी महापुराचं थैमान आपण अनुभवलंय आणि याला सर्वस्वी आपणच जबाबदार आहोत। पर्यावरणाचा आपणच ऱ्हास केला, त्यामुळे पर्यावरणाचा समतोल बिघडला। तेव्हा आपण आणखी प्रचंड वृक्षतोड, प्रचंड ध्वनी प्रदूषण, हवा प्रदूषण, जल प्रदूषण करत राहिलो तर येत्या काही वर्षातच सर्वत्र भयंकर उत्पात घडलेला आपल्याला पाहायला मिळेल। तेव्हा सर्वांनीच पर्यावरणाच्या संतुलनासाठी प्रयत्न करूया। फटाके, प्रदूषण, प्लास्टिक आणि धूर यांच्या तडाख्यात हवा, पाणी आणि माती हे तिन्ही घटक आज त्रस्त झालेत। पक्ष्यांची पिलं घरट्यातून उडू शकत नाहीत, कुत्रे मांजरे घाबरून इकडे तिकडे पळतायत, वृद्ध आणि आजारी लोकांना आरोग्याचा त्रास वाढायला लागलाय। निसर्गाचं सौंदर्य जपणं ही आपली सर्वांची जबाबदारी आहे आणि ती जबाबदारी आता पुढे ढकलून अजिबात चालणार नाही मित्रांनो।
जर आपण आज सजग नाही झालो तर उद्याचे आकाश अधिक धुरकट होईल, श्वास घेणं कठीण होईल आणि नद्या, झाडं, पशुपक्षी सगळं काही आपल्या चुकांच्या ओझ्याखाली हरवेल. भविष्यात येणाऱ्या पिढ्यांसाठी आपल्याला आजपासून बदल घडवावाच लागेल. म्हणूनच या दिवाळीत प्रत्येकाने निसर्गाला सुंदर बनवूया. फटाके न फोडणं म्हणजे केवळ नियम पाळणं नव्हे, तर भविष्यातील शुद्ध श्वासासाठी आपण दिलेली एक मौन प्रार्थना आहे. चला, या सणात आपण निसर्गाला त्रास न देता उलट त्याचं रक्षण करत आनंद साजरा करूया. फटाक्यांच्या धुराऐवजी ज्ञानाचा प्रकाश पसरवूया आणि पृथ्वीला एक सुंदर निरोगी उद्याचं वचन देऊया. चला, आपण सारे मिळून ही दिवाळी प्रकाशाची, स्वच्छतेची आणि पर्यावरणपूरक मंगलतेची आनंददायी बनवूया. शेवटी एकच संदेश: फटाके नाही, फुल झाडे लावूया. धूर नाही, सुगंध पसरवूया. प्रदूषण नाही, प्रेम वाढवूया. मंगलमय दिवाळीचा आनंद आपणही घेऊया आणि इतरांनाही देऊया आणि सुंदर आयुष्य जगूया. आपल्याला आणि आपल्या परिवाराला सुरक्षित आणि पर्यावरणपूरक दिवाळीच्या मंगलमय शुभेच्छा. धन्यवाद.